जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्रील प्रभुपाद की जय। श्रीमद् भागवतम स्कंद क्रमांक 1 अध्याय क्रमांक 11 श्रीकृष्णांचे द्वारकेत आगमन। श्लोक क्रमांक 12। सर्वर्तु सर्वविभव पुण्यवृक्षलताक्षमे उद्यानोपवनारामेर्वृत पद्माकर श्रियम। द्वारकेमध्ये सर्व ऋतूंचे सौंदर्य आणि वैभव पुरेपूर भरलेले होते। तेथे आश्रम, उद्याने, उपवने, क्रीडास्थळे आणि उमललेल्या कमळपुष्पांनी भरलेले जलाशय सर्वत्र होते। तात्पर्य: निसर्गदत्त देणगीचा नैसर्गिकरित्या उपभोग घेतला तर मानव संस्कृती पूर्णत्वाकडे जाऊ शकते। येथे केलेल्या द्वारकेच्या वैभवाच्या वर्णनावरून आपणास दिसून येते की द्वारका नगरी उद्यानांनी, उपवनांनी तसेच विपुल कमळांनी शोभायमान असलेल्या जलाशयांनी वेढलेली होती। विशेष म्हणजे या ठिकाणी गिरण्या, कारखाने आणि जोडीला कत्तलखाने यांचा कुठेच उल्लेख नाही। तो आधुनिक महानगरांचा आवश्यक भाग आहे। अर्थात निसर्गाच्या देणग्यांचा उपयोग करण्याची प्रवृत्ती सुधारलेल्या आधुनिक माणसाच्या हृदयात सुद्धा आहे। या आधुनिक सुधारणांचे अग्रणी आपल्या निवासासाठी जेथे सृष्टी सौंदर्य आहे, जलाशय आहेत अशीच ठिकाणे निवडतात, परंतु सामान्य माणसाला मात्र लोकवस्तीच्या दाट चाळीत राहण्यासाठी त्यांनी सोडून दिलेले असते। तेथे उद्याने आणि उपवने नसतात। या ठिकाणी आपल्याला द्वारकेचे निराळेच चित्र दिसते। येथे असे कळते की संपूर्ण नगरीच अशा उद्यानांनी आणि क्रीडांगणांनी भरलेली होती। तसेच तेथे कमळपुष्पांनी भरलेले जलाशयही होते। असे कळते की सर्व मंडळी उपजीविकेसाठी निसर्गाने दिलेल्या फुलाफळावर अवलंबून राहत होती। घृणित झोपड्या आणि गलिच्छ वस्त्या निर्माण करणाऱ्या औद्योगिक उपक्रमावर ते अवलंबून नव्हते। मानवी अंतःकरणातील तरल सहृदय भावनांचा विनाश करणाऱ्या गिरण्या आणि कारखाने यांची संख्या किती वाढली हे काही संस्कृतीच्या विकासाचे मोजमाप नव्हे, तर मानवी अंतःकरणातील सुप्त आध्यात्मिक चेतना जागृत करून मनुष्याला परमेश्वराजवळ जाण्याची संधी देणे हे खरे संस्कृतीचे लक्षण आहे। गिरण्या कारखान्यांची वाढ याला उग्र कर्म असे म्हणतात आणि असल्या कर्मांनी मानवी अंतःकरणातील तरल भावना दुर्बल होतात आणि समाजाला राक्षसी अंधार कोठडीचे रूप येते। या श्लोकात आपल्याला पवित्र अशा वृक्ष वनस्पतींचा निर्देश आढळतो। त्या आपापल्या ऋतूत फळे व फुले देतात। अपवित्र वृक्ष म्हणजे निरुपयोगी वन्य काटेरी झाडे, ती केवळ इंधनासाठी उपयोगी आहेत। आजच्या सुधारलेल्या जगात अपवित्र वृक्ष रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना लावलेले दिसून येतात। वास्तविक पाहता आध्यात्मिक जाणीवेकरता आणि आंतरिक सूक्ष्म इंद्रियांच्या विकासासाठीच मानवी शक्तीचा उपयोग व्हायला हवा। जीवनाच्या समस्येचे आत्यंतिक समाधान यातच दडले आहे। फळे, फुले, सुंदर उपवने, विस्तृत क्रीडास्थळे तसेच हंस, बदकांसारख्या कमळामधून क्रीडा करणाऱ्या पक्ष्यांनी पूर्ण जलाशय, भरपूर दूध देणाऱ्या गायी या गोष्टींची मानवी शरीरातील सूक्ष्म संवेदना उत्पादन पेशींची वाढ होण्यासाठी आवश्यकता असते। त्याऐवजी विशाल अंधाऱ्या खाणी, गिरण्या, कारखाने हे कर्मचारी वर्गात राक्षसी प्रवृत्ती वाढीस लावतात। हितसंबंधी लोक या कामगारांच्या जीवावर आपले वैभव वाढवितात। परिणामी या दोन वर्गात कितीतरी तीव्र संघर्ष होत आलेले आहे। द्वारका नगरीचे हे वर्णन मानवी संस्कृतीचा आदर्श आहे। श्लोक क्रमांक 13। गोपुरद्वार मार्गेषु कृत कौतुक तोरणा चित्रध्वज जपता काग्रेरंत प्रतिहतात पाम। भगवंतांच्या स्वागतासाठी नगराची प्रवेशद्वारे, गृहस्थांच्या घराची द्वारे केळीच्या खुंटांनी तसेच आंब्यांच्या डहाळ्यांनी सुशोभित करण्यात आली होती। पथांच्या दोन्ही कडांनी पानाफुलांची तोरणे बांधलेली होती। रंगविलेल्या चित्रांचे आणि घोषणांचे फलक सर्वत्र लावण्यात आले होते। त्यामुळे उन्हाला दूर करणारी शीतल छाया सर्वत्र पसरली होती। तात्पर्य: विशेष उत्सवासाठी सजावटीकरिता लागणारे साहित्य देखील निसर्गदत्त वस्तूमधूनच निवडलेले होते।
केळीचे खांब काय, आंब्याचे डहाळे काय आणि फुले आणि फळे काय. आंब्याचे डहाळे, नारळाची पाने आणि केळीचे खुंट आजही मंगलकारक साहित्य म्हणून उपयोगात आणले जाते. येथे ज्या फलकांचा उल्लेख केला आहे त्यावर गरुड किंवा हनुमान यांची चित्रे रंगविलेली असत. ते भगवंतांचे 2 थोर सेवक आहेत. अशा प्रकारची सजावट भक्त मंडळी आजही आदराने करतात, कारण या सेवकांच्या विषयी आदर बाळगल्याने भगवान अधिकच प्रसन्न होतात. श्लोक क्रमांक 14. सम्मार्जित महामार्ग रथ्यापनक चत्वराम सिक्ताम गंधजले रूपताम फलपुष्पाक्षतांकुरे. सम्मार्जित महामार्ग रथ्यापनक चत्वराम सिक्ताम गंधजले रूपताम फलपुष्पाक्षतांकुरे. द्वारकेतील महामार्ग, उपमार्ग तसेच लहान मोठ्या आळ्या, पेठा आणि मोठे चौक हे सर्व स्वच्छ धुवून काढून तेथे सुगंधी पाण्याचे सडे शिंपलेले होते. तसेच त्यावर फुले, फळे आणि अक्षदांकुर विखरवून टाकण्यात आले होते. तात्पर्य: द्वारकेतील राजमार्गावर, उपमार्गावर, घरासमोरील पथावर गुलाब, केवडा यासारख्या फुलांच्या अर्काने सुगंधित केलेल्या जळाचा सडा शिंपण्यात आला होता. मार्गांच्या समवेतच पेठा, सार्वजनिक सभांची स्थाने, चौक इत्यादी स्वच्छ धुतले गेले होते. या वर्णनावरून असे दिसते की द्वारकाधाम ही अतिविशाल नगरी होती. तेथे पुष्कळ राजमार्ग आणि इतर मोठमोठे मार्ग होते. तसेच सार्वजनिक सभांसाठी स्थाने, क्रीडांगणे, उद्याने, उपवने आणि जलाशय, तलाव वगैरे मोठ्या संख्येने होते. हे सर्व फळाफुलांनी सुंदर रीतीने शृंगारलेले होते. भगवंतांच्या स्वागतासाठी सार्वजनिक ठिकाणावरून फळे, फुले ठेवण्यात आली होती. अक्षता टाकलेल्या होत्या. गहू, तांदूळ, फळे यांची लहान रोपे मंगलाचिन्हे म्हणून समजली जातात. आजही हिंदू समाजातील लोक उत्सवात त्यांचा मंगलसूचक चिन्हे म्हणून उपयोग करतात. श्लोक क्रमांक 15. द्वारी द्वारी गृहाणाम दध्यक्षत फलेक्षुभि अलंकृताम पूर्णकुंभेर बलिभीर धूपदीपके. प्रत्येक घराच्या द्वाराशी दही, अखंड फळे, ऊस, पूर्ण भरलेले जलकुंभ, पूजेसाठी उपायन म्हणून आणलेल्या वस्तू, धूप आणि दीप यासारख्या मंगल वस्तू सुंदर रीतीने मांडलेल्या होत्या. तात्पर्य: वैदिक विधीनुसार स्वागताची पद्धत शुष्क अशी नाही. भगवंतांच्या स्वागतासाठी द्वारकेतील प्रवेशद्वारे, राजमार्ग, चौक, पेठा, सभास्थाने अशी सर्व ठिकाणे शृंगारण्यात आली होती. त्याचप्रमाणे धूप, दीप, फुले, मेवा, मिष्टान्नाद्वारे त्यांची यथाशक्ती पूजा करण्यात आली. सर्व काही भगवंतांना अर्पण करण्यात आले आणि त्याचा शेष भाग इतरांना वितरित करण्यात आला. ते स्वागत आधुनिक काळातील शुष्क स्वागतासारखे नव्हते. प्रत्येक घर भगवंतांच्या स्वागताला सुसज्ज असे होते. मार्गावरील आणि उपमार्गावरील प्रत्येक घरातून असा प्रसाद नागरिकात वितरित करण्यात आला. अशा प्रकारे उत्सव यशस्वी झाला. प्रसादाच्या वितरणाविना समारंभांची संपन्नता होत नाही. हा वैदिक संस्कृतीचा मार्ग आहे. श्लोक क्रमांक 16. निशम्य प्रेष्ठ मायांतम वसुदेवो महामना अक्रूरश्चोग्रसेनश्च रामश्चादभूत विक्रमः. श्लोक क्रमांक 17. प्रद्युम्नश्चारुदेष्णश्च सांबो जाम्बवती सुतः प्रहर्षवेगोच्छ्वसितशयनासन भोजनाः. आपले सर्वात प्रिय श्रीकृष्ण द्वारका नगरीच्या अगदी समीप येत आहेत असे ऐकून थोर अंतःकरणाचे वसुदेव, अक्रूर, उग्रसेन, अद्भुत बल संपन्न बलराम, प्रद्युम्न, चारुदेष्ण आणि जांबवतीचा पुत्र साम हे सगळे अत्यानंदित झाले आणि आपले शयन, आसन, भोजन सोडून निघाले. तात्पर्य: वसुदेव शूरसेन राजाचे पुत्र, देवकीचे पती, भगवान श्रीकृष्णांचे पिता, कुंती देवीचे बंधू आणि सुभद्रेचेही पिता. सुभद्रेचा विवाह आतेभाऊ अर्जुन याच्याशी झाला. ही प्रथा भारतात काही प्रांतात अद्यापही रूढ आहे. उग्रसेन राजाचा एक मार्गदर्शक मंत्री म्हणून वसुदेवांची नियुक्ती झाली होती. पुढे उग्रसेनाचा बंधू देवक यांच्या 8 कन्याशी त्यांनी विवाह केला. देवकी त्यातील एक, कंस त्यांचा मेहुणा. देवकीचा 8वा पुत्र कंसाला अर्पण करण्याच्या अटीवर त्यांनी स्वतःहून कंसाच्या कारागृहात राहण्याचे मान्य केले. परंतु भगवान श्रीकृष्णांच्या इच्छेने कंसाचा हा प्रयत्न व्यर्थ झाला.
पांडवाचे मामा या नात्याने त्यांनी पांडवाच्या अनेक संस्कारात भाग घेतला होता. सप्तशृंग पर्वतावरून कश्यपांना पुरोहित म्हणून त्यांनीच बोलावून घेतले होते. कंसाच्या कारागृहात असताना भगवान श्रीकृष्ण अवतरित झाले तेव्हा त्यांनीच त्यांना नंद महाराजांच्या घरी गोकुळात नेऊन पोहोचविले. हे नंदच गोकुळात श्रीकृष्णांचे रक्षक व पालक होते. कृष्ण आणि बलराम यांचे अवतार कार्य त्यांच्या समोरच संपन्न झाले. त्यांचा भाचा अर्जुन याने त्यांचा अर्धदेहिक संस्कार पार पाडला. अक्रूर भगवान श्रीकृष्णांचा थोर भक्त, वृष्णिकुळाचा सरसेनापती. त्याने वंदन या 9 भक्ती प्रक्रियेचे पालन करून भगवत भक्तीत सिद्धी मिळविली. तो आहुक कन्या सूतनु हिचा पती होता. अर्जुनाने श्रीकृष्णांच्या अनुज्ञेने जेव्हा सुभद्रेचे बलपूर्वक हरण केले तेव्हा त्याने त्या गोष्टीला पाठिंबा दिला. यशस्वीरित्या सुभद्रा हरण झाल्यावर श्रीकृष्ण आणि अक्रूर हे दोघे अर्जुनाला भेटायला गेले आणि त्यावेळी यांनी या प्रसंगी अर्जुनाला हुंडा म्हणून देणग्या दिल्या. सुभद्रेचा पुत्र अभिमन्यू याचा उत्तरेशी परीक्षितांची माता झालेल्या विवाहाप्रसंगी तो उपस्थित होता. सासरे आहुक यांच्याशी अक्रूराचे कधीही जमले नाही, तथापि हे दोघेही भगवान श्रीकृष्णांचे भक्त होते. उग्रसेन वृष्णिकुळातील एक सामर्थ्यवान राजा, कुंती भोज राजाचे चुलत भाऊ. यांचे आहुक असे दुसरे नाव. वसुदेव हे यांचे मंत्री होते. सामर्थ्यवान कंस हा यांचाच पुत्र. या कंसाने पित्याला बंदी शाळेत टाकून मथुरेचे राज्यपद बळकावले. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे बंधू श्री बलराम यांनी कंसाचा वध केला आणि यांना पुन्हा राजसिंहासनावर बसविले. शाल्वाने द्वारकेवर केलेल्या चढाईत उग्रसेनाने शौर्याने लढून शत्रूला हाकलून लावले. श्रीकृष्णांच्या दैवी स्वरूपाविषयी यांनी नारदाजवळ चौकशी केली. यादव कुळाच्या नाशाचा समय आला तेव्हा सांबाच्या उदरातून जन्माला आलेले मुसळ उग्रसेनाजवळच देण्यात आले. त्यांनी त्याचे चूर्ण करून द्वारकेजवळील समुद्रात मिसळून दिले. त्यानंतर संपूर्ण नगरात व प्रांतात वारुनी निषेधक नियम लागू केला. मृत्यूनंतर त्यांनी मुक्ती प्राप्त केली. बलदेव वसुदेवांचा रोहिणीपासून झालेला दिव्यपुत्र. बलदेव रोहिणीचे प्रिय पुत्र रोहिणी नंदन नावाने प्रसिद्ध आहे. जेव्हा वसुदेव यांनी कंसाच्या बंदीशाळेत राहणे पत्करले तेव्हा त्यांनी त्यांची पत्नी रोहिणी हिला व नंतर बलरामांनाही नंद महाराजांच्या संरक्षणाखाली ठेवले. त्यामुळे नंद महाराज श्रीकृष्णाप्रमाणेच बलरामांचेही पालक आहेत. श्रीकृष्ण व बलराम जरी सावत्र भाऊ होते तरी त्यांचा प्रथमपासूनच परस्परांवर अत्यंत स्नेह होता. बलराम भगवान श्रीकृष्णांचे स्वयंप्रकाश आहे, त्यामुळे ते भगवान श्रीकृष्णा इतकेच प्रभावशाली आहे. हे भगवत तत्व आहे. श्रीकृष्णांच्या संगतीने तेही द्रौपदी स्वयंवर प्रसंगी उपस्थित होते. श्रीकृष्णाशी संगनमत करून जेव्हा अर्जुनाने सुभद्रेचे हरण केले तेव्हा बलदेवांना अर्जुनाचा अतिशय राग आला होता. त्या भरात ते अर्जुनाला मृत्यूदंड देण्यास निघाले. त्यावेळी आपल्या मित्रासाठी भगवान श्रीकृष्णांनी स्वतः बलरामांजवळ विनवणी केली. ते त्यांच्या पाया पडले आणि अर्जुनावर असा राग न धरण्याविषयी त्यांना विनविले. मग बलदेव संतुष्ट झाले. याचप्रमाणे ते एकदा कौरवावर अतिशय संतापले आणि कौरवांचे हस्तिनापूर नगरी यमुना नदीत उलथवून टाकावयास सिद्ध झाले. परंतु त्या प्रसंगी कौरवांनी त्यांच्या चरणकमळावर पूर्ण शरणागती पत्करली आणि यामुळे त्यांचे समाधान झाले. वसुता बलदेव हे देवकीचे 7वे अर्थात श्रीकृष्णांच्या आधीचे पुत्र. परंतु भगवंतांच्या इच्छेने त्यांची रवानगी कंसाचा क्रोध टाळण्यासाठी त्यांना रोहिणीच्या गर्भात स्थलांतरित करण्यात आले. त्यामुळे संकर्षण हे दुसरे नाव त्यांना प्राप्त झाले. संकर्षण हेही बलदेवांचे पूर्णावतारच आहेत. भगवान श्रीकृष्णा इतकेच प्रभावशाली आणि भक्तावर आध्यात्मिक वरदान देण्याचे त्यांचे सामर्थ्यही श्रीकृष्णा एवढेच, म्हणून त्यांना बलदेव म्हणतात. वेदांनी सुद्धा या गोष्टीला मान्यता दिली आहे की भगवंतांचा साक्षात्कार हवा असेल तर आधी बलदेवांची कृपा हवी. बल म्हणजे आत्मिक सामर्थ्य, शारीरिक नव्हे. काही अप्रबुद्ध लोक बल म्हणजे शारीरिक शक्ती असे समजतात, पण केवळ शारीरिक सामर्थ्याने कोणालाही आत्मिक साक्षात्कार होत नाही. शारीरिक शक्ती शरीराच्या पतनानंतरच संपुष्टात येते. आत्मिक शक्ती मात्र आत्म्यासह पुढील जन्मांतरातही जाते. ती कधी व्यर्थ जाऊ शकत नाही. ती शक्ती शाश्वत असते आणि बलदेव हे या प्रकारे सर्व भक्ताचे आद्य आध्यात्मिक गुरु ठरतात. सांदीपनी मुनींचे शिष्य या नात्याने श्री बलदेव हे भगवान श्रीकृष्णांचे सहपाठीही ठरतात. श्रीकृष्णांच्या संगतीने आपल्या बालपणी त्यांनीही अनेक असुरांचा वध केला होता. विशेषतः
तालवनामध्ये धेनुकासुराचा वध त्यांनी केला. कुरुक्षेत्रावरील युद्धाच्या प्रसंगी बलदेव तटस्थ राहिले आणि ते युद्ध प्रत्यक्षात घडू नये, टळावे यासाठी त्यांनी पराकाष्ठेचे प्रयत्न केले. त्यांचा स्वतःचा कल दुर्योधनाकडे होता, तथापि ते तटस्थ राहिले. युद्धाच्या अंती दुर्योधन आणि भीमसेन यामध्ये जेव्हा गदायुद्ध झाले तेव्हा बलदेव तेथे उपस्थित होते. जेव्हा भीमाने दुर्योधनाच्या मांडीवर घाव घातला तेव्हा त्यांना अतिशय संताप आला होता व या अन्यायी गोष्टीचा सूड उगविण्याचे त्यांच्या मनात होते. त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या क्रोधापासून भीमाचे रक्षण केले. भीमसेनाचा तिरस्कार वाटून त्यांनी तेथून बहिर्गमन केले. ते तेथून निघून गेल्यानंतर दुर्योधन भूमीवर पडला आणि मृत्यू पावला. अर्जुन पुत्र अभिमन्यू याचा अंत्यसंस्कारही बलदेवानेच केला. ते त्याचे मामा होते. तो संस्कार पांडवांपैकी कोणीही करू शकत नव्हते, कारण त्यांना शोक अनावर झाला होता. अंतर्धान समयी त्यांनी आपल्या मुखावाटे एक श्वेत रंगाचा विशाल सर्प प्रकट केला व या शेषनागाचे वाहन करून त्यांनी स्वधामात गमन केले. प्रद्युम्न हे कामदेवांचे अवतार होते. काहींच्या मते हे सनतकुमारांचे अवतार आहेत. ते भगवान श्रीकृष्ण आणि द्वारकेतील त्यांची पट्टराणी श्रीमती रुक्मिणी देवी यांचे सुपुत्र होत. सुभद्रेशी विवाह झाल्यानंतर तन्निमित्त अनेकांनी अर्जुनाचे अभिनंदन केले. त्यात हेही होते. ते एक महान सेनापती होते. ते शाल्वाशी लढत असताना रणक्षेत्रावर त्यांची शुद्ध हरपली. त्यांच्या सारथ्याने त्यांना रणक्षेत्रावरून तळावर परत आणले, परंतु यामुळे ते अतिशय खिन्न झाले आणि त्यांनी सारथ्याला दोष दिला. त्यांनी पुन्हा शाल्वाशी युद्ध केले आणि विजयी झाले. नारदांकडून त्यांना विविध देवी देवतांसंबंधी माहिती मिळाली. श्रीकृष्णांच्या चतुर्व्यूहांपैकी एक असून त्यांचा क्रमांक 3 आहे. त्यांनी आपले वडील श्रीकृष्ण याचकडून ब्राह्मणांच्या थोरवी संबंधी ज्ञान मिळविले. युद्धकुळातील आपापसातील युद्धात वृष्णींचा एक राजा भोज यांच्या हातून ते मारले गेले. त्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची मूळ स्थानी प्रतिष्ठापना झाली. चारुदेशना भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी देवी यांचा हा आणखी एक पुत्र. हाही द्रौपदी स्वयंवरांच्या समारंभास उपस्थित होता. आपले वडील व बंधू यांच्यापैकी हाही एक महान योद्धा होता. याने विविनिधक याच्याशी लढून त्यास ठार मारले. सांब यादव कुळातील एक थोर योद्धा. हा भगवान श्रीकृष्णांचा जांबवतीपासून झालेला पुत्र. त्याने अर्जुनाकडून धनुर्विद्या शिकून घेतली. तो युधिष्ठिर महाराजांच्या राजसभेचा सभासदही झाला. युधिष्ठिर महाराजांच्या राजसूय यज्ञ प्रसंगी हा उपस्थित होता. प्रभास यज्ञाच्या प्रसंगी सर्व वृष्णी कुळातील मंडळी एकत्र आली असता सात्यकीने याच्या थोर पराक्रमाचे वर्णन बलदेवांसमोर केले. युधिष्ठिरांनी केलेल्या अश्वमेध यज्ञ समारंभास हा आपले पिता श्रीकृष्ण यांच्या समवेत उपस्थित होता. याच सांबला यादव कुळातील मुलांनी गरोदर स्त्रीचा वेश देऊन तथा स्थितीत ऋषीमंडळापुढे नेले. तेव्हा याने गमतीने ऋषींना विचारले की या स्त्रीला काय होईल कळण्या की पुत्र. ऋषींनी उत्तर दिले की तुला लोखंडी मुसळ होईल आणि ते तुम्हा यादवांच्या आपापसातील युद्धाला व विनाशाला कारण होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी सांबाच्या उदरातून लोखंडी मुसळ बाहेर आले. तेव्हा त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी ते उग्रसेनाकडे देण्यात आले, परंतु भविष्यवाणी केल्याप्रमाणे यादवामध्ये युद्ध झाले आणि त्यात सांब ठार झाला. या सर्व श्रीकृष्ण पुत्रांनी आपापले राजवाडे सोडले आणि आपले इतर सर्व उद्योग, भोजन, आराम, विश्रांती इत्यादी सोडून आपल्या महान पित्याकडे त्वरेने धाव घेतली. श्लोक क्रमांक 18. वारणेंद्रं पुरस्कृत्य ब्राह्मणे स सुमंगलै शंख तूर्य निनादेन ब्रह्मघोषेन चाद्रता प्रत्युजग्मु रथेर्हष्टा प्रणया गत साध्वसाहा. हातात मंगलपुष्पे धारण करणाऱ्या ब्राह्मणासह ते रथावर बसून शीघ्र निघाले. सर्व मंगल आणि वैभव यांचे शुभचिन्हच असे हत्ती त्यांच्या पुढे चालत होते. शंख, तुताऱ्या इत्यादी मंगलवाद्ये निनादत होती आणि वैदिक सूक्तांचे पठण केले जात होते. या प्रकारे ओतप्रोत जिव्हाळ्याने त्यांनी आपला आदरभाव अर्पण केला. तात्पर्य, थोर व्यक्तींचे स्वागत करण्यासाठी वैदिक पद्धतीमुळे एक प्रकारे आदरपूर्ण वातावरण निर्माण होते. त्यात स्वागतार्ह व्यक्तीविषयीचा जिव्हाळा आणि पूज्यभाव परिपूर्ण रीतीने भरलेला असतो. अशा स्वागताच्या वेळेचे वातावरणातील मांगल्य हे त्यासाठी उपयोगात आणलेल्या उपरोक्त गोष्टीमुळे निर्माण होत असते. उदाहरणार्थ, शंख, फुले, धूप, अगुरू, शृंगारलेले गजराज, विद्वान वैदिक ब्राह्मणांकडून पठण केले जाणारे मंत्र इत्यादी. हा सर्व स्वागत समारंभ स्वागत स्वीकारणाऱ्याच्या दृष्टीने आणि स्वागत करणाऱ्यांच्या दृष्टीने ही
अत्यंत हार्दिक स्वरूपाचा असेल. श्लोक क्रमांक 19. वार मुख्याश्च शतशो यानेस्तदर्शनोस्तुका लसत्कुंडल निर्भात कपोलवदन श्रिय. त्यावेळी प्रमुख अशा शेकडो वेश्या निरनिराळ्या वाहनातून निघाल्या. त्यांनाही भगवंतांच्या दर्शनाची तीव्र उत्सुकता होती. त्यांची सुंदर मुखे त्यांच्या कानातील झगमगणाऱ्या कर्णभूषणांनी सुशोभित होती आणि त्या कर्णभूषणामुळे त्यांची कांती अधिक सौंदर्यपूर्ण झाली होती. तात्पर्य: वेश्या जर भगवंतांच्या भक्त असतील तर आपण त्यांचा सुद्धा तिरस्कार करू नये. आजच्या काळात सुद्धा भारतातील मोठमोठ्या नगरात अशा अनेक गणिका सापडतील की त्या भगवंतांच्या प्रामाणिक भक्त आहेत. दैवाच्या प्रतिकूलतेमुळे एखाद्या व्यक्तीला समाजात अप्रतिष्ठितपणाचा एखादा व्यवसाय पत्करावा लागतो, परंतु त्यामुळे भगवंतांच्या भक्तीत काहीही व्यत्यय येत नाही. कोणत्याही परिस्थितीत भगवंतांच्या भक्तीत कोणी कसलाही अडथळा आणू शकत नाही. या श्लोकावरून असेही दिसते की द्वारकेसारख्या नगरात जेथे साक्षात भगवान श्रीकृष्णांचा निवास होता तेथेही आणि त्या काळी सुमारे 5 सहस्त्र वर्षापूर्वी ही वेश्यावस्ती होती. याचा अर्थ हा की समाज सुस्थितीत राहण्याच्या दृष्टीने वेश्या सुद्धा आवश्यक आहे. सरकार दारूची दुकाने उघडते तेव्हा त्याचा अर्थ असा नसतो की सरकार नागरिकांना दारू पिण्याला उत्तेजन देते. त्यामागील भूमिका अशी आहे की समाजात असा एक वर्ग नेहमीच राहणार आहे की जो कोणत्याही स्थितीत कोणतेही मूल्य देऊन दारू पिणारच. परिणामी दारूबंदी केल्याने मोठमोठ्या नगरातून अवैध रूपाने दारू आणली जाते. त्याचप्रमाणे ज्या पुरुषांना घरी समाधान मिळत नाही त्यांना काही सुविधांची आवश्यकता असते आणि जर वेश्या संस्था अस्तित्वात नसेल तर हे असे नीच श्रेणीचे पुरुष इतर स्त्रियांना वेश्यावृत्ती स्वीकारण्यास प्रवृत्त करतील. त्यापेक्षा वेश्या उपलब्ध असाव्यात म्हणजे समाजाचे पावित्र्य टिकेल. सर्व समाजातच वेश्यावृत्ती बोकाळण्यापेक्षा त्यासाठी एक स्वतंत्र वेश्यावर्ग असणेच बरे. खरी सामाजिक सुधारणा ही आहे की सर्वांनाच परमेश्वराच्या भक्तीकडे वळवावे म्हणजे समाजाचे अधपतन घडविणाऱ्या सर्वच प्रवृत्तींना आपोआप पायबंद बसेल. श्री बिल्वमंगल ठाकूर हे विष्णुस्वामी वैष्णव पंथाचे एक श्रेष्ठ आचार्य झाले. ते गृहस्थाश्रमी असताना एका वेश्येकडे फारच आकृष्ट झाले. ती वेश्या भगवंतांची दृढ भक्त होती. एके रात्री विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस चालू असतानाही हे ठाकूर चिंतामणी नामक त्या वेश्येच्या घरी गेले. अशा भयान रात्री उसळलेल्या लाटांनी घोंघावणारी नदी पार करून आलेल्या ठाकूरांना पाहताच चिंतामणी आश्चर्याने थक्क झाले. ती ठाकूरांना म्हणाली, माझ्यासारख्या यत्किंचित हाडामासाच्या क्षुल्लक स्त्रीकडे आपली ही जी ओढ आहे ती जर भगवंतांच्या सेवेकडे लागून त्यांच्या दिव्य सौंदर्याचे आकर्षण तुम्हाला निर्माण झाले तर परम सार्थक होईल. ठाकूरांच्या आयुष्यातील तो सर्वात मोलाचा क्षण होता. वेश्येच्या या शब्दांनी ते आध्यात्मिक साक्षात्काराच्या दिशेने वळले. पुढे त्यांनी त्या वेश्येलाच आपला आध्यात्मिक गुरु मानले आणि आपल्या अनेक वाङ्मय कृतीतून आपल्याला सुमार्गावर आणणाऱ्या त्या चिंतामणीची त्यांनी स्तुती गायली. भगवद्गीतेमध्ये 9.32 भगवान म्हणतात, हे पार्था, अत्यंत कनिष्ठ जातीत जन्मलेले चांडाळ नास्तिक कुळात जन्माला आलेले इतकेच काय वेश्या देखील जर अव्यभिचारी भक्तीने माझा आश्रय घेतील तर ते जीवनाची परिपूर्णता प्राप्त करतील. शुद्ध भक्ती मार्गात पतित स्वरूपाचा व्यवसाय अथवा जन्म यामुळे कोणताही अडथळा येत नाही. त्याचे अनुसरण करण्यास जो तत्पर असेल त्याच्याकरिता तो मोकळा आहे. असे दिसते की द्वारकेतील गणिका श्रीकृष्णास भेटावयास अत्यंत उत्सुक होत्या, कारण त्या निष्ठावंत भक्त होत्या आणि त्यामुळे वर सांगितलेल्या गीता वचनाप्रमाणे त्या सर्वजणी मुक्तिमार्गाच्या पथिक होत्या. म्हणून समाजामध्ये जी काही सुधारणा करणे अत्यावश्यक आहे ती सुधारणा म्हणजे सर्व नागरिकांचे भगवत भक्तात परिवर्तन घडविणे व त्यासाठी सुसंघटित प्रयत्न करणे. यामुळे आपोआपच स्वर्गनिवासी देवतांचे सद्गुण त्यांच्यामध्ये येतील. जे परमेश्वराचे भक्त नाहीत ते ऐहिक दृष्टीने कितीही संपन्न वा प्रगत असले तरी त्यांच्या ठिकाणी खऱ्या अर्थाने एकही सद्गुण वास करीत नसतो. भक्त आणि अभक्त यातील खरा भेद असा आहे की भक्त मुक्तीच्या दिशेने आपली वाटचाल करीत असतो तर अभक्त भौतिक बंधनात गुरफटत जात असतो. अध्यात्मविद्येत लोक किती शिक्षित झाले आहेत व मुक्ती मार्गावर किती प्रगत झाले आहेत हे पाहणे हा संस्कृतीच्या प्रगतीचा खरा निकष हा आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की जय.